हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कुंडली ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमदानुग्रहालो पावनालो चराचरी मी करा दुसरी काहीच नाही ओढलो चरणाची भाविका तुमदानुग्रहालो पावनालो चराचरी एका जनाधरी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमदानुग्रहालो पावनालो चराचरी मंगली वरदाई श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय। 28वा श्लोक 11वा अध्याय चालू आहे आपला। सुरू केलता वाचन झालेलं आहे। यथा नदीनां बहवो वेगः समुद्रमेवाभिमुखा गमयन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिरन्ति। यथा नदीनां बहवः अम्बुवेगाः समुद्रम् एव अभिमुखा द्रवन्ति तथा तव आमि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राणि अभिज्वलन्ति। असं या श्लोकाचा पदच्छेद झाला। गेल्या वेळेस झालेला आहे। आणि जसे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडे वाहतात अम्बुवेगाः द्रवन्ति। अम्बु म्हणजे पाणी, जलाचे प्रवाह आणि कशातून तर या नदीनाम त्या नदीनाम अनेक वचनी शब्द होता आणि त्याच्यात नद्यांचे नदीनाम अनेक नद्यांचे म्हणजे अनेक वचनी लहान नद्या मोठ्या नद्या। पण लहान नद्या एकदम समुद्राला मिळण्यापेक्षा त्या आधी मोठ्या नद्यांना जाऊन मिळतात आणि अनेक छोट्या नद्या किंवा ओढे नाले ओढ्यांना मिळतात, ओढे नद्यांना मिळतात, छोट्या नद्या मोठ्या नद्यांना आणि नदात रूपांतर होतं। अशा प्रकारचे हे प्रवाह जलप्रवाह कुठे जातात म्हणतात तर समुद्राला जाऊन मिळत असतात। ते सोडून त्यांना दुसरं काही जाण्यासाठी तिकडे कुठे जाऊन भेटतील असं म्हटलं तर कुठे जाण्यासाठी त्यांना काही जाताच येत नाही। सगळं पाणी सागराला जाऊन मिळतं। त्याचं कारण शोधलं तुम्ही, सागराला जाऊन पाणी का मिळालं त्याचं कारण आहे जे जिथून उत्पन्न होत असतं ते तिथेच जात असतं। ज्या कारणापासून जशी उत्पत्ती झाली त्या कारणामध्ये कार्य हे जात असतं। ते म्हटले मग सागर हा कार्य आहे का? तात्पुरत्या स्वरूपात तसंच धरा। सागराचंच बाष्पीभवन होतून जल भूमीवरती येतं। तेच भूमीवर आलेलं जल म्हणजे मेघांच्या रूपाने आलेलं जल याच्यावर पडतं आणि ते पुन्हा आणखीन ते कुठे जात आहे? त्याचं जलात रूपांतर होऊन मेघ धाराच्या रूपाने भूमीवर येतं। भूमीत आलेलं पाणी सुद्धा पुढे सागराला जातं म्हणजे त्याच्या कारणामध्ये प्रवेश करत असतं। यथा गच्छति सागरम, यथा गच्छति जसं म्हटलं होतं श्लोकात तसंच, म्हणून तेच पाणी खाली पडतं। तसा या विश्वाची निर्मिती करणारा ज्याच्यापासून झाली ते सारं विश्व त्याच्याच मुखामध्ये जातं।
म्हणजे त्याच्याच मुखात होऊन शांत जाता येते, शांततेने आले. बरं ते दुसरीकडे कुठे जाईल, त्याला जागाच नाही, दुसरीकडे जायला कुठे जागाच नाही. म्हणून अशा प्रकारचा विषय सांगताना व्यास महर्षींनी नदीचा दृष्टांत दिलेला आहे मूळच्या श्लोकामध्ये. आणि मग त्याच्यात हा दृष्टांत आला की त्याच्यात किंवा उपमान आणि उपमेय यांचा विशेष येतो. आपण गेल्या वेळेस एक भाग त्यातला पाहिलेला होता. कोणता म्हणताल तर कोणता पाहिलेला आहे का लक्षात कोणाच्या? उपमान आणि उपमेय ते हा जो दृष्टांत टाकला त्याच्यात उपमान कोण आहे? नदी आणि नदीतला जो प्रवाह आहे तो काय आहे त्यातला उपमान. म्हणजे एक वेळ नदी हे त्याचं मुख आहे त्याच्याला. अशा प्रकारच्या त्या मुखामध्ये काय करतायत? प्रवेश करतायत. म्हणजे नद्याच्या मध्ये असलेलं जल हे सागराच्या मुखात तिकडे प्रवेश करताना दिसत आहे. नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच वाहतात. म्हणजे सागराचं जे मुख आहे ते नद्यांच्या जलाला काय करताय? ग्रहण करताय. असं काय झाला त्यातलं उपमान झालं. दुसरा उपमेय कोण आहे तर विश्वमुख आहे. विश्वमुख हे उपमेय आहे. त्याच्यात काय चाललेलं आहे? जगत चाललेलं आहे. नद्यांचे अनेक प्रवाह कोणाच्या मुखात चालले आहेत? समुद्राच्या. कारण इथे मुख कोणाचं आहे? सागराचं. समुद्रम एव अभिमुखा द्रवंती. अभिमुखा समुद्राच्या मुखामध्ये नद्यांच्या जलाचे अनेक प्रवाह चाललेले. आणि ते कसे चाललेले आहेत म्हटलं तर मग आपण त्याचं वर्णन म्हणजे हाच दृष्टांत विश्वरूपाच्या मुखाला लावलेला आहे. इकडे विश्वरूप आहे आणि त्याच्या मुखात काय चाललेलं आहे तर जगत चाललेलं आहे. सगळं जग त्याच्यामध्ये सरसकट चाललेलं आहे. जसं नदीला पाणी आलेलं असतं आणि मग नदीला पाणी आलेलं आहे तर त्याच्यामध्ये असं काही निवड नसते, काही वाहत येतं त्याच्यामध्ये. जे वाहत येतं ते सगळं सागराला मिळतं. माणसं येतात, काही वेळेला जनावरं वाहत येतात, लाकडं वाहत येतात, जंगलातून नद्यांचे प्रवाह आल्यावर काही त्याच्यामध्ये जे वाहत येतं, दगड माती येते, हे सारं एकसारखं सगळं त्याच्या समुद्राच्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसतं. शिवाय त्याच्यामधले जे भाग आहेत तसं इकडे सुद्धा दोन भाग लावायचे. एक विश्वरूपाच्या मुखात काय चाललेलं आहे आणि इकडे सागराच्या मुखात काय चाललेलं आहे. तसं त्याच्यात उपदृष्टांतही बनतो तसं. किंवा नदीच्या मुखात काय चाललेलं आहे, नदी काय काय घेते. नदी सुद्धा या सगळ्या जलाला ओढून घेते आणि नद्यांना समुद्र ओढून घेताना दिसतो. एकमेकाला धरून चाललेले. पण मुख्य दृष्टांतात सागराचं मुख सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यात या कसं चाललेलं आहे म्हणताल तर एक सरसकट चाललेलं आहे. म्हणजे त्याच्यात काहीच कुठे काही भेदभाव नाही. सागरामध्ये त्या नद्यांच्या मध्ये ज्या वेळेला पदार्थ मिसळतात, वाहून जातात आपण म्हणतो, तेव्हा काही वेळेला जनावरं वाहून जातात, काही वेळेला गाड्या सुद्धा वाहून जातात. आत्ता आपण जर नवीन पाहिले लोकांच्या गाड्या, ज्या वेळेला त्या गाड्या सुद्धा सागराला जाऊन मिळतात, वाहून गेले. तसं सरसकट पदार्थ जातात. हे विश्वरूप सुद्धा, कारण त्याने निर्माण केलेले सगळेच पदार्थ त्याच्याच मुखात जातील, दुसरीकडे कुठे जाणार नाही. दुसरा भाग आहे ते वेगाने जातात. नदीच्या पाण्याला आपोआपच वेग आहे. कारण वेग नसेल तर पाणी सागराला जाऊन मिळणार नाही, ती नदी सागर होईल. म्हणून हे वेगवान पदार्थ आहे. सागराचं पाणी तिथं स्थिर झालेलं, पण पाणी स्थिर झालं, सागरात जाऊन स्थिर झालं ते. पण घेऊन जाताना ती वेगवान घेऊन गेली. म्हणजे त्या जलाला काय आहे, नदीच्या अतिशय तीव्र स्वरूपाचा वेग आहे, गती आहे. याची गती आपण तिकडेही विश्वरूपाच्या मुखात चाललेल्या पदार्थांच्या गतीचा विचार केला होता, गेल्या वेळेस केला होता. एका तासामाजी कोटी वेळा सृष्टी होती जाते पाय
एका तासात कोटी वेळा सृष्टीची उत्पत्ती होते, इतकी त्याला गती आहे. प्रचंड गतिमान असलेले हे पदार्थ विश्वातले सगळे उत्पत्ती, स्थिती आणि नाश, म्हणजे एकाच क्षणात उत्पत्ती, त्याच क्षणाच्या काही अंशात स्थिती आणि त्याच्याच काही अंशात नाश, अशा प्रकारे या सृष्टीची इतकी महाभयंकर गती चाललेली. एक वेळ नदीच्या पाण्याला तरी आपण जरी म्हणत असेल की वा काय पाणी जोरात चाललेले गतिमान, तर ते काहीच नाही. त्यापेक्षा हे जगतरूपी पदार्थ ज्या नाशामध्ये उत्पत्ती स्थिती नाशात चाललेले आहेत त्याची गती काही वेगळी आहे. म्हणजे एक समांतर पदार्थ तत्सादृश्य पदार्थाची उत्पत्ती होते. प्रवाह सातत्य सादृश्य पदार्थांची, तत्सादृश्य पदार्थांची उत्पत्ती, आणि प्रवाहाचं सातत्य आणि सवेगातिशयता. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या पाठीमागं. अतिशय वेग, सालक्षणत्व, म्हणजे समान त्याच पदार्थाची उत्पत्ती होत असल्या कारणाने आपल्याला तो पदार्थ पूर्वीचा आहे असं वाटतं. कारण जसा चेहरा होता तसाच आज चेहरा आहे असं वाटतं, परंतु तो चेहरा करोडो वेळा उत्पन्न झाला आणि नाश झालेला आहे. पण ते सालक्षणत्व असल्या कारणाने आणि अतिशय वेगातिशयत्व असल्याने आणि पदार्थाचं सातत्य असल्याने, या 3 प्रकारच्या कारणामुळे पदार्थ हा स्थिर वाटतो. म्हणून त्याच्यामध्ये अशी गतिविधी काय वाटत नाही, पण वास्तविक ही गती आहे त्याला. आपण हा पदार्थ उत्पन्न झाला असं वाटत नाही. जसं आता एखाद्या व्यक्तीचं शरीर 50 वर्षापूर्वीचं व्यक्ती आहे, तर मग 50 वर्षापूर्वी ते शरीर उत्पन्न झालं असं तुम्हाला वाटते, आता उत्पन्न झालेलं नाही. पण असं नसून प्रत्येक सेकंदाच्या कोटी भागात त्याची उत्पत्ती, स्थिती आणि नाश होते. म्हणजे सेकंदाच्या कोटी भागामध्ये काय त्याची गती आहे त्याला काही मापच नाही. आणि अतिगतिमान पदार्थ हा स्थिर भासत असतो. प्रवाह सातत्य असल्या कारणाने तोच पदार्थ आहे अशा प्रकारची भ्रांती उत्पन्न होते. म्हणजे तो नवीन नाही, कारण त्याच्यामध्ये एकसारखा तोच उत्पन्न झालेला असतो, म्हणून तिथं तोच पदार्थ आहे असं वाटतं, नाशात गेलेला वाटत नाही. तेव्हा पण म्हणून नदीच्या प्रवाहाच्या वेगापेक्षा जगत जे विश्वरूपाच्या मुखात चाललेलं आहे त्याचा वेग हा अतिशय वेग आहे. हे सांगण्यासाठी नदीच्या मुखाचा म्हणजे सागराच्या मुखाचा विषय दिला. एक तर नद्यांच्याकडून घेऊन जाणारं पाणी काही कित्येक पाणी असतं, ते काही मोजदाद केली जात नाही, पण ते नदीमध्ये असलेलं पाणी सागराचा अविभाज्य भाग आहे. म्हणून त्यांच्यात कार्यकारण भाव संबंध घडतो. सागराचंच पाणी नदीच्या रूपाने आलं आणि पुन्हा सागराला मिळालं, सागरातून पुन्हा बाहेर पडलं, बाष्पीभवन होऊन ढगात गेलं, पुन्हा आणखीन बाहेर गेलं, पुन्हा ते पाणी पर्जन्याच्याद्वारे पडलं आणि पुन्हा आणखीन सागराला मिळालं. असं जसं एकसारखं चालू आहे, चक्र चालू आहे, तसं या विश्वरूपाचंही चक्र चालू आहे की अनेक विश्व याच्या पूर्वी उत्पन्न झाली, अनेक वेळा उत्पत्ती ती विश्व भासली, किती उत्पन्न झाली माप नाही, कारण हे फक्त त्यालाच माहिती, कारण तो सर्वज्ञ आहे. आम्ही थोडे सर्वज्ञ आहोत. जीव हा अल्पज्ञ आहे, ईश्वर हा सर्वज्ञ आहे, सर्वसत्तामान आहे, स्वतंत्र आहे, सर्व शक्तिमान आहे. तर त्याच्यामुळे मग त्याच्याजवळ हा हिशोब आहे, लेखाजोखा, की किती ब्रह्मांड निर्माण केले, किती ब्रह्मांड गेले, किती ब्रह्मांड आहेत, किती उत्पन्न व्हायचे. प्रत्येक ब्रह्मांडामधला प्रत्येक छोटासा हिशोबसुद्धा त्याच्याजवळ आहे, कारण तो सर्वज्ञ आहे. आता तसाच प्रकार आहे, म्हणून त्याच्या मुखामध्ये चाललेले आहे. अर्थात हा जरी दिसत असेल तरी हा माया पदार्थांचा सगळा भाग आहे.
आणि अर्जुन जे विश्वरूप पाहतोय ते विश्वरूपात हेच मायाकृत पदार्थ विश्वरूपाच्या मुखात चाललेले आहेत असं दिसतंय. जे जे पदार्थ त्याच्या मुखात चालले त्याला असं ज्ञान नाही अर्जुनाजवळ आता. कारण जो मनुष्य घाबरलेला असतो ना त्याची बुद्धी काम करत नाही. तो अर्जुन श्लोकात म्हटलेला आहे की तो अतिशय काय झालेला आहे, घाबरलेला आहे. बरं, घाबरलेला म्हणजेच तो त्याच्या जीवपणावर आलेला आहे. जेव्हा मनुष्य जीवपणावर येतो ना त्यावेळेला घाबरत असतो. अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी राहणारा मनुष्य हा घाबरत नाही. कारण तसा म्हटलं हे आत्मा नव्हे, हे शाब्दिक ज्ञान घाबरवल्याशिवाय राहणार नाही. ते ह्या आत्मा नव्हे, पण नुसतं शाब्दिक ज्ञान असेल तर त्याला काही उपयोगाचं नाही. तर त्याला अनुभूतीजन्य ज्ञान जर नसेल तर तो जीव घाबरल्याशिवाय राहत नाही. अर्जुन घाबरलेल्या अवस्थेत आहे. आणि ते का घाबरले याचे हे कारण आहे की अतिशय वेगाने सगळेच पदार्थ याच्या मुखात चाललेले आहेत. म्हणून हा माझा सुद्धा घास घेणार आहे. आता माझा म्हणजे कोणाचा, तर त्याच्या शरीराचा. म्हणून हे पण त्याला दुसरं काहीच दिसत नाही, नुसता नाशच दिसतोय. सर्वत्र सगळीकडे नाशच दिसतोय. तेव्हा दृष्टांतपूर्वक व्यास महर्षी म्हणतायत की सागराच्या मुखात ज्या पद्धतीने नद्यांचे अनेक प्रवाह काय चाललेले आत चाललेले, सागराच्या मुखात चाललेले, तसे जग सगळं विश्वरूपाच्या मुखात चाललेलं आहे. तेवढा भाग आहे. पण त्याच्यात कोण चाललंय तर नरलोक वीराहा विशंती. म्हणजे सगळेच जे आहेत ते मनुष्य लोकातील सगळे वीर. कारण इथला मुख्य भाग जो आहे आम्हाला सांगायचा तो रणभूमीचा आहे. कारण अर्जुन सध्या कुठे उभे आहे तर रणभूमीवर उभा आहे. म्हणून कोण मुखात चाललेलं आहे तर वीर मुखात चाललेले, सगळेच वीर. सगळे वीर चाललेले तर कौरवही चाललेत आणि पांडवही चाललेले. कारण काळ सगळ्यांनाच खातो, सगळ्या पदार्थांना काळ खातो. अर्थात मायाकृत सगळ्या पदार्थांना काळ खातो. त्या वीरामध्ये असणाऱ्या चैतन्य हे काळाचं भक्षण आहे. चैतन्याला काळ भक्षत नाही. मग तो काळ या पदाचा अर्थ जे आहे तर त्याच्यावर नियंत्रण करणारा एक घटक, याचं नाव काळ असं आहे. मायाकृत सगळे पदार्थ नियंत्रित आहेत आणि ते कोणाकडून नियंत्रित होतात तर ईश्वराकडून नियंत्रित होतात. जगात एकच ईश्वर काम करतो, अनेक ईश्वर नाहीत. सांख्यांचं मत आहे त्याच्यात. सांख्य काय म्हणतात, अनेक ईश्वर मानले ना, ईश्वरांचे भेद केले ना तयार सांख्य मतामध्ये. जे 12 भेद केले त्याच्यात सांख्य 12 भेद केले सांख्यांनी. कारण त्यांनी ईश्वर अनेक मानले. अनेक ईश्वर मानल्यावर जगत व्यवस्थेला आणखीन बाधा तयार होईल. म्हणजे द्वैतवादाची त्याच्यावरती आपत्ती येते. म्हणून जगात अनेक ईश्वर नाही, एकच ईश्वर आहेत. जगात धर्म अनेक आहेत, पंथ अनेक आहेत, संप्रदाय अनेक आहेत, या वर्ण अनेक आहेत, पण देव एक आहे. त्याला देव या पदाचा अर्थ इथं ईश्वर झाला. आणि एकच ईश्वर काम करतो. मग तो कसा आहे, सर्वशक्तिमान. नाहीतर जर अनेक ईश्वर मानले तरी त्यांच्या सर्वशक्तिमानतेवर काय होईल, गदा येईल. ज्ञानावरही गदा येईल, शक्तिमानतेवर गदा येईल आणि पराधीनतेमध्ये जाईल. कारण अनेक आहेत ना. जो ज्या धर्मात ज्याला म्हणत तो कंटिन्यू त्या धर्मातच राहणार असं नाही. ईश्वर जर अनेक मानले तरी तसा होईल ना. हा मग तसं होईल ना. तशा प्रकारचे आरोप येतील की मग त्यांनी आपापली सृष्टी निर्माण करून तिथं सीमित करून ठेवलेली आहे असं होईल. अनेक मानले तर तेव्हा असं काही नाही. म्हणून कोणताही जीव कुठेही जन्म घेतो त्याचं कारण मानवी शरीरच भेटत नाही तर जन्म घ्यायचा काय विषय राहिला. आत्ता असणाऱ्या मानवाला पुन्हा मानवी शरीर मिळेल याची गॅरंटी नाही. 84 लक्ष योनीची व्यवस्था कशी केली नाही तर प्रत्येक योनी हा तुरुंग होईल. कारण ते समजा जर एखादा कुत्र्याच्या योनीमध्ये असेल तर तो अखंड काय होईल, कुत्रात जन्म घेईल असं होत नाही. तेव्हा असं नाही. म्हणून त्या कुत्र्याला मोक्षाची अपेक्षा आहे ना. पण कुत्र्याला कसा मोक्ष होईल तर ज्या वेळेला त्याचं पाप भोगून क्षय पाहावे त्यावेळेला पुन्हा मानवी शरीराला येईल. म्हणून मानवी शरीराला कुत्रे बी येतात, झाडं झुडपं येतं, हे सुद्धा मानवी शरीराला येतील. पण त्यांचा तो भोग भोगून झाला सर्पविंचूचा.
की ते पुन्हा मानवी शरीराला येतात. तर मानवी शरीरात येऊन पुन्हा आणखीन जर काय झाला निषिद्ध कर्माचरणाचा भाग वाढला तर तो पुन्हा आणखीन खाली जातो. अशा याला खाली वर गटांगळ्या खातो इच्छू. कधी कधी तो देव योनीलाही प्राप्त होतो. पण देव योनीला प्राप्त होऊन सुद्धा मोक्षाला प्राप्त होत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ. तेव्हा स्वर्गातले सुद्धा अमर असणारे पण मरणारे, म्हणजे कालिक अमर असणारे त्यांचं आयुष्य तिथे. तर असे असणारे देव तेही मृत्यू लोकात जन्म घेतात. यहलोकीचा हा देव यहलोकीचा हा देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. तर तेव्हा अशा प्रकाराने हा या विश्वरूपाच्या मुखामध्ये अख्खं विश्व चाललेलं आहे, पदार्थ चाललेले आहेत असा अर्जुन पाहतो. त्यातले हे सगळे नर म्हणजे प्रधान, जसं हे सैन्य आहेत हे प्रधान आहे तिथलं, आणि हे सगळे विश्वरूपाच्या मुखात न मारताच चाललेलं आहे. यांचा काही उपयोगच झालेला दिसत नाही. सैन्य उभं राहिलं आणि याला असं वाटत होतं की मी मारणार आहे आणि मग हे मरणारे आहेत. त्याच्यामध्ये असलेली ही भ्रांती भगवंताने काढायचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा भाग आहे आपला जो विषय चाललेला आहे की या सागराच्या मुखात सगळे पदार्थ चाललेले आहेत, अतिशय वेगाने चाललेले आहेत. दोन भाग झाले. दुसरा आहे आणि अतिशय वेगाने चाललेले असल्या कारणाने जसे नद्या सागराला मिळतात आणि भयानक अशा प्रकाराने ते जलप्रवाह सागरात प्रवेश करतात, ते अधिक भयानकता दिसते. ही भयानकता म्हणजे भ्यासुरता ही इतकी विलक्षण नाही जितकी विलक्षणता विश्वरूपाच्या मुखामध्ये चाललेले हे पदार्थ पाहून अर्जुनाच्या ठिकाणी झालेले. म्हणून तिथं तो घाबरलेला दिसतोय. तर इतका घाबरलेला आहे की त्याला काय मापच नाही. कारण सगळे पदार्थ गेलेले, फक्त मीच एकटा त्याला पाहतो इथपर्यंत राहिला आणि मी सुद्धा याच्या मुखात आता जाणार आहे त्याला, कारण हा कोणाला सोडत नाही. तर अशा प्रकारची भयानकता अर्जुनाने पाहिलेली. दुसरा विषय घेतला तर त्याच्यातला कोणता काही पदार्थ जरी सुटले असते आणि काही गेले असते तरी अर्जुनाच्या ठिकाणची भीती कमी झाली असते. किंवा भक्तांना सोडलंय त्याने आणि अभक्तांना घेतोय असं जरी झालं असतं तरी चाललं असतं. पण विश्वरूपाने तसंही काही केलेलं नाही. मग त्याने सगळ्यांना सरसकट घेतलेलं. भक्त काय आणि अभक्त काय. का बरं भक्तांना सोडायला पाहिजे का नाही. बऱ्याच लोकांचं असं असतं एवढा परमार्थ करतो म्हटल्यावर माणसं मरत नसते. म्हणजे परमार्थ करणारे महाराज तरी मरायला नाही पाहिजे. मरतात पहिल्यांदा तर महाराजांचेच नंबर लागू राहिले. ते म्हटले आम्ही बरे का नाही तुमच्यापेक्षा, कारण आम्ही बिगर परमार्थ करता मरत नाही आणि तुम्ही परमार्थ करणारे. अशा लोकांना भ्रमाने वाटतं, या अज्ञानानेच वाटतं. त्याच्यात पाठीमागे अज्ञान आहे. तर मरतं कोण तर शरीर मरतात. मग शरीर काळाचं भक्ष आहे. देह हे काळाचे कुबेराचे भविष्याचे काय. तर त्याच्यात कारण महाराज झाले किंवा आधी संतांचे सुद्धा सगळी शरीरं गेलेली दिसतात तुम्हाला, समाधी घेऊन किंवा असाही शरीराचा नाश हो. पण ते का अंशाने व्हाय भस्म कृमी विष्ठा उभे आहे तो सुशोभ असं म्हटलं. पण त्या का माध्यमातून पण शरीराचे नाश होतात, चैतन्याचा नाश होत नाही. ज्याने मी चैतन्य स्वरूप परमात्मा आहे असं ज्याचं ज्ञान आहे ते संत आहेत. म्हणून त्यांचा शरीरभाव त्यांनी आधीच नाश केलेला असतो. खरं तर अगोदरच करायला हवा. मेल्यावर मोक्ष होणार नाही. मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणती अति मूर्ख. देह गेल्या दीप गेल्यावर कैसाची प्रकाश झाका झाकी मग कासयाची. तर तसा या मुखात जे प्रवेश करणारे आहेत त्याच्यामध्ये सगळेच पदार्थ घेतलेले आहेत, कुठलाच पदार्थ सोडलेला नाही. बरोबर आहे ना. कारण ज्या पदार्थांचे जसे धर्म आहेत ते पदार्थ त्याच्या
म्हणून शरीराचा धर्म काय तर नाश पावणे, उत्पत्ती स्थिती आणि नाश. चैतन्याचा धर्म काय जे नित्य आहे, सत्य आहे, हा ससंवेद्य आहे, आनंद स्वरूप आहे, ते चैतन्य अखंड आहे, अद्वय आहे, निरांश आहे, म्हणजे निर्गुण निराकार असा आहे. तर हे चैतन्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्याचा नाश होत नाही, शरीरांचे नाश होत आहे. म्हणून विश्वरूपाने जरी एवढं सगळं उरकलेलं असेल मुखामध्ये, तरी तुम्हाला खाल्लेलं नाही. कोणत्याही वीराला खरं तर खाल्लंच नाही, म्हणजे त्याच्यातल्या चैतन्याला नाही खाल्लं. मग कोणाला खाल्लेलं आहे? शरीराला खाल्लेलं आहे. आणि शरीराला खाल्लेलं आहे तर तो एक त्याचा क्रम आहे. जसा भगवंत सृष्टीची उत्पत्ती करतो, त्याचं पालन करतो, तसा संहारही करून टाकतो. कारण त्याच्यामध्ये त्या प्रकारचा भाग निर्माणच केलेला आहे त्यांनी, की काही काळ सृष्टी उत्पन्न करावी, नंतर त्या सृष्टीतल्या जीवांना त्यांच्या कर्मानुसार फलं द्यावीत, आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या सृष्टीचा संहार करावा. तर हा एक प्रकारचा याच्यामध्ये क्रम चालू आहे, आणि हा अनादी कालापासून चालू आहे. म्हणून आत्ताही तसंच पाहत चालू आहे. काही काळानंतर सृष्टीचा नाश होईल, पण नाश झाल्यावर नाश झाला म्हणण्याचं काही कारण नाही, तर तो पुन्हा सृष्टी उत्पन्न करेल. म्हणजे याच्यामध्ये एकसारखा प्रवाह चाललेला आहे. तर तेव्हा हे कळून घ्यावं लागेल आपल्याला की माईक पदार्थांच्या उत्पत्त्या होतात, अमाईक आत्मपदार्थाची उत्पत्ती होत नाही आणि नाशही होत नाही. या भगवद्गीतेने ज्ञान दिलेले, कोणतं ज्ञान म्हणताल तर हेच आत्मज्ञान अर्जुनाच्या ठिकाणी प्रगट करताना, की तू जे पाहतोय ना नाशात चाललेलं, ते तू नाहीस, तर तू त्यावरून वेगळा आहेस. चला, म्हणून अशा प्रकाराने अतिशय वेग, नंतर एका विशेष दिशेनेच प्रवाह चाललेले. दुसरा एक भाग दिसतोय, बरोबर, ते दुसरीकडे जात नाही, एकच दिशा आहे. म्हणून कारणापासून उत्पन्न झालेले पदार्थ म्हणजे कारणामध्येच प्रवेश करतात, म्हणून ते कार्य सगळं कारणामध्ये जात असतं. तर असा या दोघांच्या मध्ये भेद केलेला दिसतोय. एक उपमान आणि दुसरं उपमेय. माऊली काय म्हणतात ऐका. जैसे महानदीचे ओघ वैले ठाकती समुद्राचे अंग, तैसे आगमाची कडोनी जग प्रवेशत मुखी. जैसे ज्याप्रमाणे महानदीचे ओघ, महानदी म्हणजे छोट्या नद्या नाही, तर गंगा, यमुना आहे ना, कृष्णा, भीमा, या मोठ्या नद्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या. 3 गोदा, भीमा आणि कृष्णा या मोठ्या नद्या आहेत. महाराष्ट्रातल्या तापी सुद्धा तशी एक मोठी साहेब पलीकडून जाणारी पश्चिम वाहिनी. पण आपल्या भारतातल्या म्हटलं तर गंगा आहे का नाही, यमुना, ब्रह्मपुत्रा ही बी आसाममध्ये असलेली मोठी नदी, तर नेहमीच पूर येते डोळा तिथे. ब्रह्मपुत्रा, तर या नद्या मोठ्या नद्या. आणि खालच्या इकडच्या जर म्हटल्या तर ह्याच महाराष्ट्रातूनच खाली जातात ना, आंध्र प्रदेश वाहत जातात खाली सागराला. तर ह्याही आपल्याही काही मोठ्या नद्या आहेत. या नर्मदा नदी ही मोठी आहे, कावेरी, पण ती पश्चिम वाहिनी ना, नर्मदा पश्चिम वाहिनी, बरोबर आहे का? इकडे जाऊन मिळते ना, ओंकारेश्वर इकडे खाली जाते. आणि त्याचप्रमाणे काही नद्या इकडे आणि काही नद्या बंगालच्या उपसागराला. हे आपल्या भारताचं झालं. पण जगात नाईल, सतलज, काय ती कोणती, अजून कोणती, झेलम तिथे पाकिस्तान. पण नाईल नदी एक जगातली सर्वात मोठी नदी आहे. आफ्रिकामध्ये वाहते. अमेरिकेमध्ये सुद्धा काय आहेत, तर तेव्हा अनेक नद्या आहेत. या सगळ्या नद्या सागराला मिळतात, त्या भूप्रदेशातून वाहत जाऊन सागराला मिळतात. पण त्यांना महानद्या म्हणतात. माऊली म्हणतात जैसे महानदीचे ओघ, अनेक महानद्यांचे ओघ. ओघ म्हणजे प्रवाह. आता ते ओघ कसे बांधतात तर अनेक उपनद्यांच्या द्वारे बांधतात.
अनेक उपनद्या त्यांना मिळत असतात. त्या उपनद्या कशा तयार होतात तर त्यांना अनेक ओढे मिळतात. ओढे कसे तयार होतात तर अनेक नाले मिळतात. नाले कसे होतात तर पाट परत आहे ना पाट वाहतात असे सार पाणी आणि मग मोकळ्या रानातलं पाणी पाटाचं याच्यात नाल्याचं ओढ्याचं नदीचं महानदीत आणि महानदीचं समुद्राला. तर अशा प्रकाराने हे पाणी चालले आहे. इकडे बी तसंच चाललंय. जरी या विश्वामध्ये असं जरी डायरेक्ट आता इथला विषय सोडून द्या विश्वरूपाच्या मुखाचा, पण जगात नाश होताना तुम्हाला तात्पुरत्या नाशाची कारणं अनेक दिसतील. तेच कोणी त्या विश्वरूपाचं मुख आहे असं समजावं. जसा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये 5-4 लोक मेली, बरोबर आहे. ॲक्सिडेंटमध्ये 5-4 जे लोक मेली तर ते म्हणले काय झालं हो, म्हटले ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंट हेच का त्या विश्वरूपाचं मुख आहे त्या पदार्थाला खाण्याचं. मग तिथं कुठं विश्वरूप आहे म्हटलं. आणि मग दुसरं काय, आजही विश्वरूप काम करतं. विश्वरूप नाश अर्जुनाच्या बुद्धीने उत्पन्न झालं, इच्छेने, आणि नंतर विश्वरूप बंद झालं असं नाही. विश्वरूप चालूच आहे. गेल्या वेळेस मी म्हटलं होतं तुम्हाला, विश्वरूप बंद नाही झालं. आम्हाला असं वाटतं की ते असं म्हणजे प्रत्यक्ष दिसलेला देखावा असेल तरच समजायचं की विश्वरूप. असं नाही. आज माणसं मरतात का नाही, मरतात. म्हणजे विश्वरूप चालू आहे. काळाचं मुख बंद कुठे केले त्याने, आणि काळ बंद मुख बंद करणारही नाही. सगळे पदार्थ नाश खातात. पण ते म्हणजे फक्त माणसं नाश करतात असं नाही. आता हे व्यासपीठाचा नाश होतोय का, कालांतराने नाही. आता प्रतीक्षा तिथं वर्णन असं वेगाने चाललंय आणि ही एक म्हणलं ती कसं हा वेग आम्ही मानतच नाही. आम्ही फक्त मनुष्य मरतो त्यावेळेला मानतो की हा मनुष्य मेला. इथलं वर्णन एवढं वेगाने चाललेलं जास्त आणि इथला वेग इतका भयंकर आहे. म्हणून हा विश्वरूपाचं तोंड आत्ताही उघडं आहे. आत्ताही तेवढ्याच वेगाने काय चाललेले पदार्थ चालले. आता मी तुम्हाला त्याचं तोंड सांगत होतो, तर त्याचं तोंड हे आपल्या नजरेला येत नाही, पण ते वास्तवात तसं आहे. ज्या वेळेला एखादा मनुष्य मरतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की तो कशामुळे मेला, म्हणजे असं झालं कारण, किंवा एखाद्या रोगाने एखादा गेला ते म्हटले मग तो रोग हेच विश्वरूपाचं मुख आहे आणि त्याचं ते भक्ष्य आहे. तर असे प्रत्येक पदार्थ हे खात चाललेलं हे विश्वरूप. चला, पण मग आता तसंच ते नदीच्या ओघातून, नदीच्या पात्रामधून या पाण्याचे प्रचंड मोठी ओघ वहिले म्हणजे तात्काळ ठाकती समुद्राचे अंग वहिले ठाकती म्हणजे तात्काळ प्राप्त करून घेताना दिसत आहेत. पण ह्या मोठ्या नद्यांचे जे मोठे वेग आहेत जलाचे, ते सागराचं अंग प्राप्त करून घेत आहेत. सागराचं अंग म्हणजेच जल, आणि नदीचं अंग तरी काय झालेलं जलच. म्हणून एक जल दुसऱ्या जलामध्ये प्रवेश करताना दिसतंय. तसं पाहिलं तर काहीच त्याच्यामध्ये झालं नाही. त्या पाण्याने सागराला शरण जावं, तसंच भूतसृष्टीने विश्वरूपाला शरण जावं. कारण दुसरीकडे जायला याला रस्ता कुठे. समजा एखादा नाही म्हटला मी शरण नाही जाणार, तरी तो जाईल कुठे. म्हणून सगळे अनात्म पदार्थ एका विश्वरूपामध्येच गेलेले ते चाललेले आहेत. म्हणून सगळ्या पदार्थांचा अंतिम ठाव तूच देवा. तूच या सगळ्या देवा विश्वाचा काय आहे, अंतिम ठाव आहे. ठाकती समुद्राचे अंग जसं तैसे आघव्यांची कडून जग प्रवेशत मुखी माऊली म्हणतात. त्या पद्धतीने समुद्रामध्ये हे सर्व जग सगळ्या बाजूंनी प्रवेश करताना दिसतं. म्हणजे आघवाची कडोनी जग, त्यातलं काहीच सुटलं नाही. यातलं काहीच पदार्थ, कोणताच पदार्थ सुटला नाही. तर सगळे पदार्थ या विश्वरूपाच्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. बरं, सगळीकडून येत आहे. एक एकाला मिळतो आणि अशा प्रकाराने नाश पावत आहे. याच्यात असा जेवढी भूतसृष्टी आहे ते भूतसृष्टी
उत्पत्तीला मुख्य कारण असणारा जो अभिन्न निमित्त उपादान कारण असलेला एक परमात्मा हा सृष्टी उत्पत्तीच्या काळात संकल्प निर्माण करतो आणि संकल्पाच्या द्वाराने सृष्टीची उत्पत्ती होते. संकल्पानेच भूत उत्पन्न होतात. एक भूत दुसऱ्या भूताला प्रसवतं. माया तमगुण प्रधान बनली की आकाशादी सृष्टीची उत्पत्ती होते. आकाशादी मधुसूदन सरस्वतीने सांगितले ना. आणि त्या आकाश देश कालाची उत्पत्ती अगोदर होते. विचारसागरमध्ये हा विषय आला. मग तमगुण प्रधान माया आकाश रूपी सृष्टीची उत्पत्ती झाली का आकाशानंतर आधी बाकीचे. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी आणि या पंचमहाभूतांच्या एकत्रित परिणामापासून सगळे प्राणी जीवसृष्टी झाली. एकत्रित परिणाम झाला का नाही. म्हणजे जसं आता म्हणजे स्थूल शरीर, स्थूल शरीर व्हायचे असेल तर पृथ्वी, आपतेज, वायू, आकाश या सगळ्यांचा अंतर्भाव केलेला आहे. वेगवेगळ्या उपनिषदामध्ये याची रचना वेगवेगळी प्रतिपादन केलेली आहे. म्हणजे सृष्टी ही काही ठिकाणी 3 भूतांपासून झाली असं म्हटलंय, काही ठिकाणी 4 भूतांपासून, काही ठिकाणी पंचभूतांपासून आणि काही ठिकाणी एकदम सृष्टी उत्पन्न होते असं वर्णन येतं. तरी सुद्धा आता इथे उत्पन्न झालेले पदार्थ मुखामध्ये प्रवेश करतात. याचा अर्थ उत्पन्न झाले हे नक्की. कसे झाले तर तुम्हाला जशी संगती लावायची तशी लावा, पण विशेष चांगली संगती पंचभूतांपासून झाली हे फार चांगलं आहे. कशाला कोणाला सोडून देतात. सगळ्या भूतांपासून सृष्टी उत्पन्न झाली. आता ती सृष्टी उत्पन्न झाल्यावर जसं आता झाड पाहिलं तर झाड बारी तर त्या झाडामध्ये सुद्धा पृथ्वीत्व आहे, जलपणा आहे, तेज आहे, वायू आहे आणि आकाश आहे. सगळे तुम्हाला झाडामध्ये पाहिजे. तीच अवस्था मानवी शरीराची, तीच अवस्था सगळ्या पशु पक्षादी योनींची सगळ्यांच्या मध्ये आपल्याला हे दिसून येत आहे. त्या तर्कसंग्रहात असं म्हटलंय जलीय शरीर, अग्नेय शरीर, वायवीय शरीर, पार्थिव शरीर, तेजोमय सृष्टी, जलमय सृष्टी. तर अशा प्रकारचे शरीर अर्थात फक्त त्याच्यात इतका भाग केलेला आहे की त्याच्यात ते तत्व जास्त आहे. जलीय शरीरात जलतत्व जास्त आहे, पार्थिव शरीरात पार्थिवत्व म्हणजे पृथ्वीवत्व जास्त आहे. असा विषय आहे त्याच्यातला. त्याचप्रमाणे अग्नेय तेजमय शरीर त्याच्यातला तेजाचा भाग अधिक आहे असं म्हणतो. तर अशा प्रकाराने किती शरीर तयार झालेली जरी असतील तरी ही सगळे तेजाचा तेज हा परमात्मा आहे. पार्थिवातलं पार्थिवत्व त्याच्याजवळ आहे, जलातलं जलत्व त्याच्याजवळ आहे. म्हणून सगळ्या सृष्टीचा तो राजा आहे. म्हणून विश्वरूप अर्थात विराट रूप दिसतं इथे. वैश्वानर असं असणारं हे जे रूप दिसतंय ते ईश्वराचं स्थूल शरीर आहे. ईश्वराचं सूक्ष्म शरीर म्हणजे हिरण्यगर्भ आहे आणि स्वतः कारणमय शरीर हे ईश्वर स्वतःच आहे. तर ईश्वराचे ही 3 शरीर मायाकृत त्यापैकी असणारं हे विश्वरूप विराट रूप आहे. कारण इथे सगळं दिसतंय अर्जुनाला. दिव्य दृष्टी दिलेली असली तरी दिव्य दृष्टीचा उपयोग हा अतिव्यापक तेजस्वी मोठे असे पदार्थ पाहण्यासाठी, दिव्य पदार्थ पाहण्यासाठी केलेला आहे. दिव्य दृष्टीचा उपयोग दिव्य पदार्थ पाहण्यासाठी केलेला आहे. तशी आपली दृष्टी सामान्य आहे म्हणून आपल्याला दिव्य पदार्थांची नजर राहणार नाही. पण त्याला दिव्य पदार्थ पाहण्यासाठी दिव्य दृष्टी दिलेली असली तरी दिव्य दृष्टी आणि विश्वरूप यांच्यामध्ये संगती आहे. म्हणून अर्जुनाला विश्वरूप दिसतं आहे. एरवी विश्वरूप दिसलं नसतं. पण तरी सुद्धा हा भाग त्या ईश्वराच्या विराट रूपाचाच आहे. कारण विराट हे जसा विचारसागरात वर्णन केलंय की स्वर्ग हे विश्वरूप याचं काय आहे, ईश्वराचं शिर आहे का नाही. समुद्र हे मूत्रस्थान आहे असं म्हटलं. आकाश धड आहे असं विचारसागरात विषय आलेला आहे. सूर्य हे त्याचे नेत्र आहे. अगदी समांतर तसंच आहे.
तसंच हे कोणी विश्वरूप आहे. तिथं म्हणताना अनेक सूर्य त्याच्या नेत्रात तळपताना पाहिले, असं हे विश्वरूपात वर्णन आलं. तर तसा म्हणत तेच विश्वरूप आहे, म्हणजे विराट रूप असं आहे. म्हणून दिव्य दृष्टीने ते पाहता येण्यासारखे, म्हणून त्याच्याकडे ती दिव्य दृष्टी आहे. आणि त्या दिव्य दृष्टीच्या द्वारेच वर्णन चाललेलं आहे. आता इथे माऊली ज्ञानोबराय वर्णन करतायत, त्याकडे ही दिव्य दृष्टीच आहे, म्हणूनच वर्णनात आलेलं आहे. मूळ भगवद्गीतेपेक्षा कितीतरी ज्ञानेश्वरीमध्ये विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. तर माऊली ज्ञानोबरायांच्याकडे दिव्य दृष्टीच आहे. म्हणून त्याच दिव्य दृष्टीने या श्लोकाचे अधिक अर्थ आपल्या समोर प्रगट होताना दिसत आहेत. कारण तिथं काय चाललेलं हे पाहावं लागेल. आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच श्लोकात असा भाव येतोय की मूळ श्लोकात जो विषय लिहिलेला नाही तो माऊली ज्ञानोबरायांनी लिहिला आहे. तर माऊली ज्ञानोबरायांनी निवांत वेळ आहे माऊलींकडे आता, आणि मग या काळात तो खास भाव या ओव्यामधून प्रगट झालेला दिसतोय. तैसे आगव्याचे कडून जग प्रवेशतमुखी, सगळ्या बाजूने आणि सगळ्या पदार्थांना घेऊन हे सगळं जग विश्वरूपाच्या मुखात चाललेलं आहे असं म्हणतात. आणि आता तिथे मूळ श्लोकामध्ये काय म्हटलेलं होतं? मूळ श्लोकामध्ये नरलोक वीरा विशंती असं म्हटलं होतं, आहे ना? आणि नाही न वक्र म्हणजे तोंड. तव आम्ही, तव म्हणजे तुझ्या, आम्ही म्हणजे हे, नरलोका हा विशंती, सगळे नरलोक प्रवेश करतायत. आणि माऊली काय म्हणतायत? आघव्याची कडोनी, तिथं तो शब्द प्रयोग आणलेला आहे. म्हणजे त्या पदांचा विचार करताना इथं आघवे सगळेच घेतले, माऊलींनी सगळे घेतले असा विषय दिसतोय. तिथं नरलोक नर घेतले असं केलेलं आहे. तर सगळे जग प्रवेश करताना दिसत आहे. कसं म्हणतो, मी तुम्हाला गेल्या वेळेस दृष्टांत टाकला होता की बा त्याच्यातला कण ना कण जसा तो व्हॅक्यूम क्लिनर ओढत राहतो की सगळा असा त्याच्याच तोंडात जातो, त्याने दुसरीकडे जायचंच नाही. तो म्हणजे जो आतमध्ये हवा वाढणारा असतो ना व्हॅक्यूम क्लिनर, तसा या विश्वाचा सर्वात मोठा व्हॅक्यूम क्लिनर कोण आहे? विश्वरूप आहे. तो सगळ्या विश्वाला आतमध्ये खेचतो आहे. प्रवेशात मुखी आयुष्य पंते प्राणीगणी, करोणी अहोरात्रींची सोवाणी, वेगे वक्त्र मिळणी साधीच तहाती. पहा, आयुष्य पंते प्राणीगणी, प्राणीगणी म्हणजे प्राण्यांचे, गण म्हणजे समुदाय किंवा समूह. काय झालेलं आहे? आयुष्यरूपी पंथावरती चालताना या प्राण्यांचे सगळे समुदाय, करोणी अहोरात्रीची सोवाणी, सोवाणी म्हणजे मोजणी, गणना, पायऱ्या, सोपान असे. सोवाणी काही ठिकाणी मौनी असा शब्द आलेला आहे. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीत मौनी शब्द आलेला आहे, आणि ते खानदारकरांच्या ज्ञानेश्वरीत सोवाणी असा शब्द आलेला आहे. म्हणूनच सगळे अर्थ सांगितले तुम्हाला. ते सोवाणी म्हणजे गणना, सोवाणी पदाचा अर्थ आहे गणना, मोजणी, आणि दोन्ही अर्थ बसतात. आणि जर मौनी असा अर्थ घेतला तर पायऱ्या किंवा सोपान असा अर्थ निघतो. तर चला पहिला अर्थ घेऊ आपण. ते आयुष्यपंते प्राणीगणी, आयुष्यरूपी पंथावरती चालणारे प्राण्यांचे समुदाय, गण म्हणजे समुदाय. करोणी अहोरात्रीची सोवाणी, अहोरात्रीची सोवाणी करोण म्हणजे मोजदार. अहोरात्र, अह म्हणजे दिवस आणि रात्र, तर याची मोजणी चालू आहे का नाही हो आपली? 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, याला प्रवाह असं म्हणतात. आयुष्याचा प्रवाह चालू आहे. आपल्याला वाटतं स्थिर आहे, आपल्याला स्थिर नाही, आपली नजरच नाही त्याच्याकडे की आपलं किती आयुष्य काळाने खाऊन टाकलेलं आहे. म्हणजे घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपण प्रमाण पाठ केलेले आहे. पण तो पहा कशी गंमत आहे. कालचा दिवस गेला ना
बरं, कालचा दिवस गेला जाऊ द्या, सकाळचा सूर्योदय झाल्यापासून आतापर्यंत गेला, पाठाला बसल्यापर्यंतचा गेला, पाठामधलाही पाहून एक 45-50 मिनिटं खाऊन टाकले त्यांनी. म्हणजे तुम्ही काय कराल अथवा करू नका, काळ खाल्ल्याशिवाय राहत नाही. ते म्हटले मी आज काहीच करणार नाही, कारण ते म्हटले आज ना मी माझा विश्रांतीचा दिवस आहे. काळाला विश्रांती नाही भाऊ, काळाला विश्रांती आहे का? त्याला विश्रांतीच नाही, कारण तो प्रत्येक क्षणात तुम्ही आपण शांत बसलेलं दिसलो म्हणजे काय काळ शांत आहे का? म्हणून प्रत्येक ते टिक 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 असं थोडा आवाज मोठा करून ठेवा त्याचा. रात्रीच्या वेळी मोठा येतो, शांत असतं ना त्यावेळेला अतिशय दिवसा दिसत येई नाही तसा टिक टिक टिक. त्याच वेळेला माणसाला वाटतं उठायला पाहिजे, कारण हा आपल्याला सारखा टिकटिक करून उठवतोय, पण आपण झोपलोय. झोपलो म्हणजे झोपल्याला उठला म्हणजे तरी काय केला, कामाधंद्याला लागला म्हणून काही काळाने खायचं बंद केलं का? उठला असं म्हणावं की अज्ञानरूपी निद्रेतून उठला तर काळा उठाव का, म्हणजे काळाला जाणला असं म्हणावं लागेल. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. तर ते उठले, जीव नाही उठत, जीव झोपलेलाच आहे आणि याची गणनाही करत नाही. पुष्कळ शेतक ते म्हणतात बा आमचं लय मजेत चाललंय. तुमचं मजेत काय चाललंय काय हेच कळणार, काय मजेत चाललंय, कसं काय चाललंय? फोनवर करणारे, फोनवर बोलणारे म्हणतात कसं काय चाललंय, म्हणजे एकदम मजेत चाललंय. वा वा वा, किती मजेत चाललंय. काय तुम्हाला खातो खरं माहित नाही. वास्तविकता अशी आहे, इतकी भीषणता आहे की बरं त्याच्यामध्ये भरवसा नावाचा पदार्थच नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचं जे आयुष्य आहे ना, जसं आयुष्याच्या पंथ्यावरती चालताना आयुष्य किती असं म्हटलं तर त्याचं मापच म्हणजे अजिबातच नाही. अगदी चांगली ठणठणीत असणारी माणसं सुद्धा मरतात. म्हणजे सगळी पथ्य पाळणारे, खाणं पिणं राहणं वागणं, सकाळी व्यायाम, कुठलीच गोळी नाही, त्याच्या कुठलीच गोळी नाही. आमचे भगवान महाराज म्हणायचे आवड गेलेले. मग ते आवड साहेब म्हणायचे बा म्हणजे माझ्याजवळ राहायचे ना ते नेहमी. बाळंदीला जरी राहिलो तरी तिथं आमच्या जवळ राहायचं. एकटीच शेजारी बघतो त्याचे महाराज, त्यांना सर्दी झाली होती. एकदा मी म्हटलं तुम्ही गोळी खा, कारण थंड पाण्याने येणे होती काय. ते म्हटले आपण महाराज आयुष्यात गोळीच खाल्ली नाही. पण मग तसं पाहिलं तर फार आयुष्य होतं का त्यांचं? फार आयुष्यात नाही गेली, ते लवकरच गेले. पण ते असं काही फार ठणठणीत शरीर आहे म्हणून तो जास्त दिवस जगतो असा काही नियम नाही. बर, किंवा फार रोगी आहे म्हणून लवकर मरतो असाही नियम नाही. तो तसाच जगत राहतो. झेजून झेजून चालू ते म्हणते का आगा परत मरत नाही. तर ते आयुष्य पण ते प्राणीगणी करोनी अहोरात्रीची सोआनी. सगळे जीव हे आपापल्या फक्त मोजदात चालू आहे त्याची, आहे का नाही? गणना चालू आहे. रात्र गेली दिवस आला, दिवस गेला रात्र आली, रात्र गेली दिवस आला. त्याची काय चालली आहे? गणना चालली आहे. वाढदिवस साजरा करा आला बा. त्याच्यात 1 वर्षाची गणना झाल्यावर ते म्हटले वर्षाचा वाढदिवस केला. बरोबर आहे. पण तसा तुमचा वाढदिवस प्रत्येक सेकंदाला नाही होत का? पण आमची तिकडे नजरच नाही म्हणून वर्षावर गेली. नाच दिवस होतोय प्रत्येक सेकंदाला वाढदिवस. नाही, कमीत कमी वाढदिवस साजरा करायचा तर सारखाच करा. कारण उत्पत्ती स्थिती नाश. उत्पत्तीलाच काय म्हणता तुम्ही? हा, तसा वाढदिवस. नाश, उत्पत्ती स्थिती नाश. किती वाढदिवस झाले बसल्या बसल्या? हजारो झाले, लाखोट्याने झाले. पण साधारण माणसाला हे जयाचे आयुष्य धाकुटे होय. बळ प्रज्ञा झिरोनी जाय तयाचे नमस्कारिती प्राण पाय वडील म्हणून. असं आयुष्य धाकुटे होय. आयुष्य काय होतंय? कमी 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 कमी. आणि त्याला लोक वाढदिवस म्हणतात. महाराज लोक सुद्धा वाढतो.
महाराज लोक तेच म्हणणार होतो, तुम्हीच म्हटले. महाराज लोक सुद्धा त्याला वाढदिवस साजरे करतात. त्याला आपलं आयुष्य संपत चाललंय, त्याची काय हाय का खिचगंती, आणि ते खुशाला वाढदिवस साजरा करून राहिले. म्हणजे नाश दिवस आहे, अण्णा म्हणायचे घट दिवस आहे. ओवी पण आहे ना. हा, अण्णा नेहमी म्हणायचे घट दिवस साजरा करून राहिले तुम्ही, वाढदिवस नाही. त्यांना 75 साजरी करायच्या वेळेला आम्ही म्हटलं होतं किंवा अण्णा तुम्ही आपल्याला 75 साजरी करायची, पण आता बोलणार कोण हा प्रश्नच होता. पण तरी धाडस करून बोलले, आमच्यातलं कोणीतरी बोललं. तर त्यावेळेला अण्णा म्हटले, अरे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता का नाही? तुम्ही अभ्यास करणाऱ्या माणसांनी वाढदिवस साजरे करावेत का? प्रत्येक चाललेलं आहे दिवस, चाललेला आहे आयुष्य, नाश पावत चाललेलं आहे. कसला वाढदिवस असतो तेव्हा? वाढदिवस वगैरे काही नाही. तर त्याचं कारण आहे जेवढं मिळाले, जर समजा तुम्ही वाढदिवस साजरे करता, पुढल्या वर्षापर्यंत टिकताल का? मग तुम्ही कशाच वाढदिवस साजरे करू राहिले? ज्या पदार्थाचा वाढदिवस साजरा करतो तो पदार्थ पुढल्या वर्षी राहील याची गॅरंटी आहे. पुढल्या वर्षी तर लय सांगितलं मी मोठं. त्या भीमदादाने घंटा वाजवली होती. याने दान देताना, आपल्या दान देताना राजसूय यज्ञाच्या वेळेला, हा, ज्या वेळेला युधिष्ठिरने रात्रीची वेळ आणि सगळी दान धर्म करून झाला होता, सगळे झोपले होते, म्हणजे अगदी बंद करत झालं होतं, कोठाराला बी कुलूप लागलेलं होतं. आणि त्यावेळेला एक ब्राह्मण ग्रस्त दान मागण्यासाठी आला. तेव्हा तिथं भीमदादा आणि युधिष्ठिर उभे होते. धर्मराजाने सांगितलं सकाळी सकाळी तुमचा पहिला नंबर लावा. सकाळी तुमचा पहिला नंबर लावा म्हटल्यावर तिथे गेल्या भीमदादाने तिथे एक घंटा होती. ती घंटा जर काही आश्चर्य घडलं तर ती वाजवायची. पण याने काय केलेलं आहे, ठाणा 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 म्हटलं काय आश्चर्य घडलं बा, काय विशेष काय घडलेलं आहे म्हणून ते विचारायला गेले भीमदादाला, कारण तेच वाजवत होतं. ते म्हटले आमच्या दादानी काळावर विजय मिळवला. काळावर विजय मिळवला का? काळावर विजय मिळवण्याची शक्ती त्या दादामध्ये आलेली आहे. काळावर कोणी विजय मिळवू शकत नाही. म्हणून सगळ्याचे आयुष्य काय चाललेले कमी होत चाललेले. म्हणून ते म्हणायचे, अण्णा म्हणायचे दानाचा संकल्प डोक्यात आला तर तेव्हाच देऊन टाकावा. कर्णच होता त्या वेळेला संकल्प जो होतो तो, कारण पुढे त्याच्या अशी बुद्धी राहील असं काय सांगता येत नाही. तो त्या बुद्धीचा क्षय होतो. क्षणोक्षणी हाची करावा विचार, आयुष्य खातो काळो सावधान. दोन एकत्र आणले काय? क्षणक्षणी याची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशवंत देह जाणार के, सकळ आयुष्य खातो काय? मधलं ड्रॉप. चला ठीक आहे. तेव्हा आयुष्य पण ते प्राणी गणी करोनी अहोरात्रींची सोवानी, म्हणजे गणना करून, अहोरात्रीची गणना करून वेगे वक्त्र मिळणी साधीच आहात असा अन्वय लावला आपण सोवानीपणाने. की त्या वक्त्र मिळणी म्हणजे काय करताय, तोंडाशी मिळणी म्हणजे जवळीक साधत आहे. कोण? आपलाच नाश करून घेण्यासाठी. हे पदार्थ आपलाच नाश करून घेण्यासाठी तुझ्या तोंडाशी जवळीक साधित आहे. तोंडात चाललेले तसं नाही, आपलाच नाश करून घेण्यासाठी हे पदार्थ तुझ्या तोंडाकडे चाललेले आहे. तसं चाललंय ना आता. कोणाकडे हिंमत आहे बरं हे थांबायची? कोणाकडे? आता याच्यात चाललेलं, आता हे आपले शरीर, आता आपण मी तुम्हाला एवढं बोलतोय तोपर्यंत कितीतरी काळाने खाल्ली. मग काय म्हणून ते आपापच तोंडाची मिळवणी करत चाललेले. त्याच्या तोंडाबरोबर आपली शरीर आपापच मिळवणी करत. ते तुम्हाला साखर कारखाना माहिती का? साखर कारखान्यामध्ये गव्हाण असते. इकडून आहेत ना ते ऊस ट्रक खाली होतात किंवा बैलगाड्या खाली होतात. आणि त्या गव्हाणीमध्ये असे फिरत 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 त्या ऊसाला पुढे घेऊन जाणार. खालून एक पट्टा असतो आणि वरच्या बाजूला ते हे असतं ऊसाला खाली दाबण्यासाठी. ते उसळी नाही मारायचे. आणि खालची जी पट्टा जो आहे ना त्याच्यावर मोळ्या टाकल्या जातात. मोळीलाही शांत दिसते पण वाहत असते. कुठं? गव्हाणीतून.
म्हणजे नाहीतर समजा मोळ्या टाकल्या आणि ती हल्ली नाही तर ऊस असा ढीग लागल तिथे. तसं नाही राहत ते. मोळ्या टाकल्या की खालून ते पट्टा आहे ना तो त्याला सरकवतो. तसा काळरूपी पट्टा हा याच्या विश्वरूपाच्या मुखात सगळ्या पदार्थांना घेऊन चाललेला आहे. पाहिलं का शेंडे साहेब? चव्हाण पाहिली का साखर कारखान्याची? मग कोणत्या डिपार्टमेंटला होते ते? इंजिनिअरिंग. मग तुम्हाला माहितीच आहे कारण हे इंजिनिअरिंगचाच विषय सांगू राहिलो. त्याच्यामध्ये जे त्या मोळ्या टाकल्यावरती ते आपोआप पुढे चाललेलं. ही एक गोष्ट आहे. म्हणजे ते जसा त्या ऊसाच्या कांड्यांना याचं ज्ञानच नाही, काही ज्ञान नाही, सरकट चालतं. तसं या सगळे जड भौतिक पदार्थ हे सुद्धा ज्ञानशून्य आहेत. हे फक्त तुम्हाला आम्हाला कळतंय पण ह्या पदार्थाला तरी कळत. देहाला कळतंय काय? देह हा जड आहे, तो तर जडच आहे. म्हणून जड पदार्थ काळाच्या मुखात चाललेत, चेतन नाही चालला हे लक्षात ठेवा. कोण चाललेलं आहे? जड चाललेलं आहे. चेतनाला काळ नाही खात, त्याच्या जडाला खातोय. आता त्या जडामध्ये सुद्धा आणखीन भेद आहेत. जसा जीवात्मा, हा जीवात्मा काय आहे? जड आहे का चेतन आहे? चेतन जड आहे, चित जड आहे. चित जडवाऱ्या समोर ठेवा त्याला लावून. तो जड चेतनच आहे ना, कारण अंतःकरण जड, अंतःकरण जड आणि प्रकाशित करणार आभास चेतन स्वरूप. अधिष्ठान चैतन्य अधिक आभास अधिक आभास साभासिक अंतःकरण म्हणजेच जीव, विशिष्ट जीव बनला. विशेषण अधिक विशिष्ट बरोबर विशिष्ट. तर त्याच्यात साभासयुक्त अंतःकरण अधिक अधिष्ठान चैतन्य बरोबर जीव झालेला आहे ना. तर त्याच्यातला हा सुद्धा तरी काळाच्या मुखात चाललाय पण त्याला कालगती वेगळी दिलेली. तसं ब्रह्मज्ञानाने त्याचा काय होणार आहे? त्या लिंगदेहाचा बाद होणार आहे, म्हणजेच नाश होईल. का बाद बाद धरला आपण कल्पित पदार्थाला बाद लावला शब्द. तोही काळाच्याच मुखात चाललेला आहे. म्हणून कारण देहाचाही नाश होणार आहे, होणार आहे का? म्हणजेच अभाव होणार आहे. सूक्ष्म देहाचाही नाश होणार आहे म्हणजेच बाद होणार आहे. आणि स्थूल देहाचा नाश होणार आहे. तर हे तिन्ही देह काळाच्या मुखात चाललेले आहेत. फक्त त्यांची आयुष्य मर्यादा भिन्न भिन्न आहे. स्थूल देहाचे आयुष्य मर्यादा आयुष्य पंते प्राणीगणी चाललेले त्यावेळेला स्थूल देहाची आयुष्य मर्यादा वेगळी आहे. पण त्याच स्थूल देहात राहणाऱ्या जीवात्म्याची, जीवात्मा म्हटलो मी, त्याची जास्त आयुष्य मर्यादा आहे. बरोबर. आपण केव्हापासून आहे? म्हणजे आपलं आयुष्य केव्हापासून चालू आहे? तुमचं म्हणण्यात मी आत्म्याचंही म्हटलं नाही आणि स्थूल शरीराचं म्हटलं. ते जीवात्म्याचं आयुष्य कधी केव्हापासून चालू आहे? कारण जीव अनादी आहेत. जे 6 पदार्थ अनादी आहेत. कोणते? माया ब्रह्म संबंध, जीव ईश्वर आणि पाचांचा परस्परात भेद, हे 6 पदार्थ अनादी. आणि 7वा संसार प्रवाह रूपाने अनादी. तर हे अनादी कालापासून इतके आहेत तर त्याचा अर्थ नाश झाला नाही. वाढदिवस साजरा करायला सूक्ष्म देह चांगला आहे का नाही? ब्रह्मज्ञान होईपर्यंत नाही नाश होणार. त्याचा ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत बाद होत नाही. हा म्हणजे खरा वाढदिवस साजरा करायचा असेल तर सूक्ष्म देहाचा करा. कारण तुम्हाला पुन्हा दुसरा देह मिळणार आहे. तेव्हा करावं लागेल वाढदिवस. नाही काय तुम्ही आताही केला तरी चालेल कारण तो मरतच नाही. कारण जोपर्यंत आत्मज्ञान ब्रह्मज्ञान उत्पन्न होणार नाही तोपर्यंत. म्हणजे स्थूल देहापेक्षा टिकाऊ देह कोणता आहे? मग कोणाचा वाढदिवस व्हावा हे लोकांना माहितीच नाही. चला, एकंदरीत हे तिन्ही देह मुखात चाललेले असल्या कारणाने आयुष्यपंते प्राणीगणी करोनी अहोरात्रांची सोहणी. आता त्याच्यात अहोरात्रांची तर सूक्ष्म देहाने किती रात्री किती दिवस पाहिले? अनेक पाहिले. सोहानी त्याची सोहानी सूक्ष्म देहाने अनेक केली, स्थूल देहाने फक्त काही केली. जसे आता एखादा माणसाचा वय किती असेल असं गृहीत धरलं समजा तुम्ही तर 100 वर्ष धरायचं. ठीक आहे, 100 वर्ष धरलं तर कोणाचं 100 वर्ष
100 वर्षाचं कोणीच नाही. पण गृहीत धरलं 100 वर्ष, तरी एका वर्षाचे दिवस 365 आणि रात्री 365. अहोरात्र विदुगणः असं म्हटलं ना. मग तसा म्हणजे रात्र आणि दिवस, तर 365 दिवस पाहिले एका वर्षाचे आणि 365 रात्री, एवढं एका वर्षाचं, एका जीवाचं म्हणजे एकाचं आयुष्य झालं 1 वर्ष म्हणून. आणि असे 100 केले म्हणजे 2 शून्य वाढवले, तर 365 तर 3,65,000 नाही व्हायचं 36,500. 365 गुणिले 100च करायचं आहे ना. 36,500. फारच कमी झालं हो आपलं आयुष्य. दिवस फक्त 36,500 दिवस एवढं 100 वर्ष मिळालं तर. आता ज्यांचं 50 वर्ष होऊन गेले, 36,500 तर 500चे वरचे 250 आणि 18,250 दिवस भोगले त्या शरीराच्या द्वारे. भोगले किंवा शरीर टिकले, 50 वर्ष धरले तर टिकलेलं असलं तर इतके दिवस म्हणजे फार बहुतेक लोक काय विशेष दिसत नाहीत मला तर. काय 20-21 हजार दिवसाच्या आसपासच काय. 70 वर्षाचे धरले तरी किती वाढणार आहेत? काय विशेष काहीच नाही हो. काहीच नाही. म्हणजे पहा इतकं किरकोळ आयुष्य आत्तापर्यंत, आणि त्याच्यातच म्हातारी झाली आणि आता त्याच्यानंतर मरती. बरं, आता ते झाल्यानंतर मग सूक्ष्म देह केव्हापासून म्हटले तर अनादी कालापासून. हे तर बरं आहे बा असं, तर कमीत कमी दीर्घकाळ हा टिकून आलेला आहे. पण दीर्घकाळ टिकला तरी त्याचा फायदा काहीच नाही. कारण फक्त मानवी शरीरात या भोगांची जास्त रेलचेल कुठे दिसते? इथे दिसते. किंवा गेला तर वरती देव शरीरामध्ये भोगांची रेलचेल आहे त्याला. पण तरी सुद्धा भोग योनी म्हणूनच टाकलेले म्हणून त्याच्यानंतरही त्याचे मृत्यू नक्की आहे. म्हणून तिन्ही शरीर हे देवाला जरी म्हणजे इंद्र जरी झाला, एखादा मनुष्य इंद्र झाला तर त्याचं आयुष्य वाढलं. मग इंद्राचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त नाही. आणि मग काय मग म्हणून त्याचं मानवी शरीराचं 100च धरलं, इंद्राचं आयुष्य वाढलं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात असं झालं. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य एका दिवसाचं सांगताना किती सांगितलं? सहस्र युगपर्यंत ब्रह्मणो विदुहु असं म्हटलं ना. रात्र्यागमय प्रलयंते. तेव्हा 1000 महायुगांचा दिवस आणि 1000 महायुगांची रात्र हे ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला. महायुग म्हणजे 4 युग म्हणजे 4000 युग त्याचा दिवस आणि 4000 युगांची रात हे ब्रह्मदेवाचं. म्हणजे 8000 युग धराना, दिवस रात्र करून 24 तासाची त्याच्या. आणि 8000 भागिले 14 इंद्र मारतात. काढात आयुष्य. तर त्या 571 युग वगैरे काहीतरी आता सांगितले तिथे. तर तेव्हा एवढा आयुष्य कोण जागला? इंद्र जागला. तर त्याची गणना झाली आयुष्य पण ते प्राणी गणी. कारण याच्यामध्ये सगळेच तुम्हाला धरावे लागतील. खालच्या योनीतले गेले काही पशुपक्ष्यांचे प्राण्यांचे तर फार थोडे 1-1 तासाचे सुद्धा आयुष्य नाही. उपजत अगदी जन्माला येतात मरतात. आणि थोडीशी मोठे आयुष्य धरले तर ब्रह्मदेवाचं धरलं. ब्रह्मदेवाचं आयुष्य द्विपरार्थ काय सांगितलं. मग ते ब्रह्मदेवाचं सगळ्यात मोठं, खालच्या जीवाचं सगळ्यात छोटं. आणि सगळे प्राणी विश्वरूपाच्या मुखात चाललेले आहेत. आयुष्य पण ते प्राणी गणी करोनी अहोरात्रींची स्वाली. आता इथं गणना या पदाचा अर्थ लावून आपण हा सगळा संबंध जोडला यास. आणि पायऱ्या म्हटलं तरी तसंच धरायचं. इथं वर्षाची पायरी करा, महिन्याची पायरी करा, पक्षाची पायरी करा, दिवसाची करा,
रात्रीची करा. या सगळ्या पायऱ्या युगांची करा, महायुगांची करा, कारण मोठ्यांना महायुग मोजायला लोकांचे करावं लागतं ब्रह्मदेवाला म्हणतात. स्वर्गाची पावत आणि खालच्या जीवांची करायची असेल तर सेकंदाची करा, आणि मानवाची करायची असेल तर वर्षाची करा. तर अशा वेगवेगळ्या पायऱ्यांच्या द्वारे हे वेगे वक्र मिळणी साधी जत आहाती. वेगे वेगाने या विश्वरूपाच्या मुखामध्ये हे स्वतःहूनच चाललेले जणू काही आत्महत्या करतायत. काय करतायत? आत्मघात चाललेला आहे आपला, कारण त्याला पर्यायच काही नाही. म्हणून जसा एखादा आत्मघात करणारा पुरुष हा त्याचा आत्मघात करतोय, तीच अवस्था या शरीराची आपोआप घडते, कारण याला कोणीच वाचवू शकत नाही. तर हे आपोआप परंतु ओढूनच घेत आहे ते काळ. तर तेव्हा अशा प्रकाराने माऊली ज्ञानोबाई सांगतात की आयुष्य पंते प्राणीगणी करून अहोरात्रीची सोहानी येणे वक्र मिळणी साधी जता हाती. कुंडली कवर्ता हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवानची. बंद करा ना. तोंड बंद केलं का त्याचं आपलं ते हे केलं का बंद? म्हणजे ते बटन 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 माहित नाही का? अरे नाही, काढलं, बंद झालं.